नमस्कार. गोदेच्या किनारी खरं तर आपण नाशिककर गोदा मातेच्या तीरावरती शहर वसलेलं आहे. छोटंसं धार्मिक शहर, नंतर मात्र औद्योगिक आणि व्यावसायिक शहर म्हणून मोठं झालंय. हे होत असताना धार्मिक आणि सांस्कृतिक शहराकडून आर्थिकतेकडे मार्गक्रमण करणारं शहर, त्यात होणारं सामाजिक परिवर्तन, सामाजिक बदल, अनेक विकासात्मक बदल. आणि तुम्ही बघतायच की आता येणारा महाकुंभ जो ह्या गोदावरीच्या रामकुंड परिसरात किंवा गोदावरती होणार आहे, गोदावरीच्या या परिसरात होणार आहे. भक्तिमय वातावरण आहे, त्यासाठीच्या तयारी मोठ्या प्रमाणात जोमानं चालू आहे. आज असंच रोजचा व्यापार करत असताना एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो होतो. आल्यानंतर असा निवांत क्षण मिळावा किंवा काहीतरी आपण गोदेचंही दर्शन अशा शांत निवांत वेळेत घ्यावं, अशा पद्धतीनं मी आज आलो. मला खूप बरं वाटलं. आपण नाशिककर खऱ्या अर्थानं संसाराच्या गाड्यामध्ये संसाराचं ओझं ओढत असताना या धार्मिक नाशिककडे किंवा जो आपला ऐतिहासिक संस्कार आहे त्याच्याकडे थोडं डोळे झाक करतोय आणि आपण आपल्या आपल्या संसारामध्ये या ठिकाणी रममान आहोत. पण मला वाटतं कधीतरी आपण असा वेळ काढावा की या गोदा तीरावरती अनेक मंदिरं आहेत, या गोदा तीरावरती अनेक धार्मिक या ठिकाणी विधी होतात. हे सर्व होत असताना कधीतरी आपण आपल्या आयुष्यातला छोटासा वेळ काढावा आणि या गोदेच्या वाहणाऱ्या या पाण्याकडे आपण जरा पाहिलं पाहिजे, कधीतरी इकडं आलं पाहिजे. आणि मला वाटतं खूप आनंद वाटलाय की आज मी या गोदा तटी बसून तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधतोय. काही दिवसातच या संपूर्ण तटाचं रूपडं बदलणार आहे. त्या संदर्भातली कामही डोळ्याला दिसताय, चालू आहे. आणि असं वाटतंय की एक नाशिककर म्हणून मला अभिमान आहे की ज्या शहरात मी राहतो ते शहर अतिशय धार्मिक भावनेचं शहर आहे. अतिशय त्याला इतिहास आहे, संस्कार आणि संस्कृती आहे. आणि जगण्याच्या धावपळीमध्ये आपण या गोष्टीचा विचार करत नाही किंवा तो आनंद घेत नाही असं मला वाटतंय. परंतु तो ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस घेतलाही पाहिजे. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधलाय. धन्यवाद. जय श्रीराम.